आणि नुसता अधिकारी नाही, हे पांढऱ्या कपड्यातले दरोडे करून त्यांना तर कशाला सोडताय? त्यांनाही पळवून आणा, कारण खरे जबाबदार ते आहे, खरे जबाबदार ते आहे. त्याला विचारा, अधिवेशन चालू आहे, माझ्या खतावर काय बोललास, माझ्या ऊसाच्या बिलावर काय बोललास, माझ्या पाण्यावर काय बोललास, आणि मग तुला बोलता येत नसेल तर कशाला तिथं झक मारायला गेलायस, हे विचारावं लागेल तुम्हाला. एक 2-4 आमदारांचे जर कपडे तुम्हाला फाडावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळायचा नाही. एकदा फाडून तरी बघा काय होतंय ते. असं काहीतरी तुम्हाला केल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि तुमच्या वतीनं हा इशारा द्यायला मी चाललो, देऊ काय नको? तुम्ही म्हणणार जे काय नवीन मागणं सगळं मागणं माझ्या राहलंय असं म्हणत असाल तर बघा, माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही तुमचं नशीब आहे, बघून घ्या. आमचं बरं चाललंय. मी पायतान घेऊन गेलो, मी म्हटलं पाणी सोडल्याशिवाय तुमच्या अमित शहाचा दौरा नीट होणार नाही असं म्हटल्यानंतर जग मारत मला पाणी सोडावं लागलं. त्यांना सांगली, सातारा, कोल्हापूर 3 जिल्ह्यामध्ये पाणी सोडावं लागलं का? तर त्यांचा ग्रामातल्या लाईट सुद्धा सोडावी लागली. एवढंच नव्हे तर नाही इलाजं बाहेर निर्माण करावा लागला. तर जेवढं वार निर्माण केलंय तेवढं 3ऱ्या-4थ्या दिवशी ही वीज वाढवून द्यायचं हे सुद्धा कबूल करावं लागलं. म्हणून मी म्हटलं मगाशी, पायात नेटकं पायतान असलं तर सगळे प्रश्न आपोआप सुटतात. आणि पायातलं पायतान काय उपयोगाचं नसलं तर काही होत नाही. मग आपण काय करावं, आपल्या पायातल्या पायतानावर लक्षच नाही, त्यांच्याच पायताना उचलत बसतोय आपण. हे बंद करा, आता जरा हे धंदे बंद करा, अशी आक्रमक भूमिका घ्या. पाणी कसं मिळत नाही बघतो. आणि म्हणून मला मुख्यमंत्र्याला सुद्धा एवढाच इशारा द्यायचा आहे, पंढरपुरातल्या या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला डोक्यात घेऊ नका. तुम्हाला आषाढी एकादशीला इकडे यायचं आहे, हे विसरू नका. तुम्ही जर का आम्हाला डोक्यात घेतला तर आषाढी एकादशीला तुम्ही आणि आम्ही बघून घेतो. एवढंच सांगतो, मी जास्त म्हणत नाही. धन्यवाद.